तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की नुकतीच माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेतील EWS अर्थातच अत्यल्प उत्पन्न गट, ज्याला आपण प्रधानमंत्री आवास योजना म्हणतो, त्या योजनेतील घरांची लॉटरी जाहीर झालेली आहे. विजेत्यांची घोषणा करण्यात आलेली आहे. काही वेळापूर्वीच हा लाईव्ह कार्यक्रम संपला मित्रांनो. सर्वांनी तो कार्यक्रम पाहिला असेल. सर्वांनी त्याच्यामध्ये बघितलंच की नेमका कोणाकोणाला घरी लागलेले आहेत. त्यामध्ये फक्त एकच झालं की जी काही संपूर्ण यादी आहे, की जे संपूर्ण काही फोटो आहेत ते दाखवले नाहीत, आणि म्हणून अनेकांना हेच नाही समजलं की मला घर लागलं किंवा नाही. किंवा अनेकांना तसेच मेसेज सुद्धा आलेले असतील, पण तरी सुद्धा अनेक जण कमेंट्स करतात की सर नेमका यादी कशी पाहिजे, मला माझं यादीमध्ये नाव शोधायचं आहे, तर नेमकं ती यादी कुठे पाहिजे, असे अनेक कमेंट्स येत आहेत. आणि म्हणून मित्रांनो, आपण या भागामध्ये फक्त नेमकं या लॉटरीसाठी जे काही विजेते आहेत, जे काही अर्जदार आहेत, म्हणजे आपल्याला माहिती आहे मित्रांनो की या ठिकाणी जे काही घरे होती ती होती 8,795, आणि 8,795 घरांसाठी एकूण अर्ज प्राप्त झालेले होते 10,882. आता मग 10,882 मधून फक्त 8,795 लोकांनाच घरी मिळणार आहेत, आणि म्हणून प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे की नेमकं मला घर लागले किंवा नाही. लक्षात घ्या, जी काही सोडत झाली मित्रांनो, त्या सोडतीमध्ये 4 टप्पे ठेवण्यात आलेले होते. जे पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड आणि चौथा राऊंड. चौथ्या राऊंड मध्ये असे की ज्यांचं नावच ज्यांनी रजिस्टर केलं नव्हतं त्यांची सोडत काढण्यात आलेली नाही, किंवा त्यांना त्याच्यामध्ये सहभागी होता आलं नाही. परंतु पाहिलं की पहिल्या राऊंड मध्ये, दुसऱ्या राऊंड मध्ये आणि तिसऱ्या राऊंड मध्ये अनेकांना घरी मिळालेली आहेत. आता ही यादी कशी पाहिजे हे आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर पहा मित्रांनो, यासाठी आपल्याला सर्वप्रथम जे काही सिडकोची साईट आहे, माझे आवडते सिडकोचे घर, त्या साईट जे काही सिडको होम्स आहे याच्यावरती जे काही मेन पेज आहे त्याच्यावरती व्हिजिट करा. व्हिजिट केल्यानंतर अशा प्रकारची विंडो ओपन होईल, अशा प्रकारचा पेज ओपन होईल. इथे पहा, सिडको तर्फे अर्जदाराच्या आर्थिक दुर्बल घटकांच्या EWS साठी अर्जदारांची सोडत दिनांक 20 जुलै रोजी दुपारी 3:30 वाजता 7 मजला CBD बिलापूर इथे होणार आहे, ती माहिती दिली आहे. आता इथे तुम्हाला काही दिसणार नाही, तुम्ही इकडे तुम्ही गेलात किंवा इथे काही क्लिक करून बघितलं तरी काही दिसणार नाहीये. तेवढा हळूहळू खाली स्क्रॉल करायचं आहे. हळूहळू स्क्रॉल केल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्या स्कीम्स दिसतील जे तुम्ही ऑलरेडी बघितलेल्या आहेत, त्याची माहिती तुम्हाला आहे. FAQs आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं आहे. ग्राहकांची माहिती आहे, ते तुम्ही बघितली आहे. नंतर तुम्ही एकदम शेवटी गेल्यानंतर हा इथे तुम्हाला इथे यायचं आहे. इथे आल्यानंतर पहिले तुम्ही मित्रांनो जे काही इथे माहिती दिली आहे तेही तुम्ही वाचून घ्या. पहिलं की काय सांगितलं की या संकेतस्थळावर केलेल्या दर्शनात आलेल्या सर्व सोयीसुविधा बघा, तपशील, पायाभूत सुविधा, छायाचित्रे प्रातिनिधिक आहेत. प्रकल्पाच्या ठिकाणी तेथील घरांची सदनिकांची कल्पना यावी यासाठी त्यांचा उपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे येथे नमूद केलेल्या गोष्टी आणि वास्तविक परिस्थिती यात बदल असू शकतो. आजूबाजूचा परिसर, अंतर्गत रचना, रंगसंगती इत्यादी गोष्टींचा केवळ संदर्भ म्हणून उपयोग करण्यात आला आहे. प्रत्यक्षात या वेगळ्या असू शकतात किंवा त्यात बदलही झालेला असू शकतो. आता महत्वाचं म्हणजे या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पहिला आहे की लिंक आहे. लिंक मध्ये सिडको गृहनिर्माण योजना आहे, किंवा डाउनलोड ऑप्शन्स मध्ये तुम्ही पाहू शकता ऑनलाईन नोंदणी पुस्तिका आहे, EWS संकीर्ण शुल्क आहे, किंवा प्रवर्गन निहाय सदनिका आहेत, नमुना दस्तावेज आहेत, इरादा पत्र आहेत. महत्वाचं म्हणजे तुम्हाला लॉटरीची माहिती म्हणजे जे काही निकाल बघायचे ते बघा, डिसेंबर 2025 योजना आणि ऑक्टोबर 2024 योजना अशी माहिती देण्यात आलेली आहे. इथे तुम्हाला काय करायचं आहे की डिसेंबर 2025 योजना याच्यात अर्जदारांची अंतिम यादी आणि सोडतीचे विजेते याच्यावर क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या, सोडतीचे विजेते याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे लिस्ट येईल डिसेंबर 2025 EWS. इथे राऊंड आहेत मित्रांनो, पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड आणि चौथा राऊंड. आधी राऊंड 1 मध्ये ज्यांना घरे लागलेली आहेत त्यांचं जे काही डिटेल आहे तुम्ही डाउनलोड करायची, लिस्ट डाउनलोड करायची आहे. लिस्ट डाउनलोड केल्याच्या नंतर तुमच्या समोर ती लिस्ट ओपन होईल. पहिले तुम्हाला डेटा असणार आहे की किती अर्ज झाले होते, फिजिकल हँडिकॅप किती होते, ST SC किती होते, घरं किती होती आणि विनर्स किती आहेत, ही सगळी माहिती या ठिकाणी प्रॉपरली देण्यात आलेली आहे. आता थोडक्यात काय तुम्ही माहिती पाहू शकता मित्रांनो, तुम्ही पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे की फिजिकल हँडिकॅप साठी 132 घरांसाठी 132 विनर आहेत. माथाडी कामगार 51 घरांसाठी 51 विनर आहेत. ST प्रवर्ग 289 साठी 289 विनर आहेत. ST कॅटेगरी 10 पैकी 10 विजेते आहेत. NT साठी 116 पैकी 116 आहेत. DT साठी 5 पैकी 5, जे रिलिजियस मायनॉरिटी 13 पैकी 13, स्टेट गव्हर्नमेंट 9 पैकी 9, PAP जे प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन आहे त्याचे 4 पैकी 4, एक्स सर्व्हिसमॅन 3 पैकी 3, असे जनरल कॅटेगरी 2637 पैकी 2637. म्हणजे काय तर पहिल्या राऊंड मध्ये 3,269 जणांना या ठिकाणी घर लागलेलं आहे. आता त्यांची नावं कशी बघायची तर तुम्ही खाली गेल्यानंतर पाहू शकता इथे जे कोणी ऍप्लिकंट्स आहेत, रिप्रेझेंटेटिव्ह होते, ऑफिसर होते, त्यांची नावं सुद्धा दिलेली आहेत. इथे पहा अशा प्रकारची इथे तुम्हाला लिस्ट दिसणार आहे. इथे पाहू शकता निखिल फुलानी
फुलाजी केनी, राजेंद्र सखाराम मोघे, समीर केशव शिंदे हे सगळे विजेत्यांची नावे आहेत. इथे तुम्हाला पहिला ऍप्लिकेशन नंबर आहे, दुसरा आहे निखिल फौजी, जे काही माहिती दिली तुम्ही ते पाहू शकता. आणि त्याच्यानंतर EA058804 म्हणजे यांना EA बिल्डिंग नंबर EA05804 म्हणजे EA05 हे आहे, EA विंग आहे, बिल्डिंग नंबर आहे 5, मजला आहे, फ्लोर नंबर आहे मित्रांनो 8 आणि फ्लॅट क्रमांक आहे 804. 1 BHK ची घरे या ठिकाणी आहेत. या ठिकाणी त्यांना ही अशा प्रकारे घरे लागलेली आहेत. मग अशीच तुम्ही तुमची नावं सगळी याच्यामध्ये बघायची आहेत. जर तुम्हाला नावानिशी शोधायचं असेल, आता ही यादी जर मोठी असेल 3000 पैकी, तुमच्या कोणत्या कॅटेगरीमध्ये घर लागले तुम्ही कॅटेगरी बघा. कॅटेगरी वाईज लिस्ट लावण्यात आलेली आहे. पहिलं पाहायच्यामध्ये जे काही कॅटेगरी असेल, इथे जनरल कॅटेगरी आहे, इथे पहा कॅटेगरी जनरल. नंतर त्याच्यानंतर तुमचे बाकीचे जे काही कॅटेगरी आहेत वेगवेगळ्या, इथे नोमॅटिक, NT, अशा प्रकारे वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज या ठिकाणी जे काही विजेत्यांची यादी आहे ती यादी या ठिकाणी लावलेली आहे. मग अशा प्रकारे तुम्ही आता तुम्हाला जर डायरेक्ट नाव शोधायचं असेल, समजा तुम्हाला तुमचं नाव शोधायचंय, पहिलं नाव इथे आहे परेश सुरेश कलसमन. आणि इथे पाहू आपण याच्यामध्ये पहिल्या यादीमध्ये नाव पाहूया काय नाव आहे. इथे बघा निखिल फुलाजी केनी हे नाव आहे. तर तुम्ही ते सर्च टॅबवरती जावा. सर्च टॅबवरती गेल्यानंतर निखिल टाईप करा, NIKHIL निखिल. ओके, 1 मिनिट, NIKHIL निखिल फुलाजी, FULAJI निखिल फुलाजी. ओके, इथे थोडा पेज देतो मी, पेज दिलेला नाहीये. आता याला सर्च तुम्हाला करायचं आहे. तर बघा या ठिकाणी मी निखिल फुलाजी असं नाव टाकलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट तुमचं नाव आणि सरनेम नका टाकू, तुम्ही तुमचं नाव आणि मिडल नेम टाका. तर निखिल फुलाजी इथे बघा तुम्ही, इथे सर्च, इथे तुम्हाला सर्च बटन क्लिक केल्यानंतर इथे तुमचं नाव दिसेल. असं कुठलंही नाव असेल तर तुम्ही डायरेक्ट तुमचं नाव शोधू शकता संपूर्ण यादीमध्ये. हे पहिला राऊंड आहे मित्रांनो. आता आपण सेकंड राऊंड बघूया, कारण ते राऊंड वाईज दिलेलं आहे. ही जे काही माहिती आहे ही पूर्ण माहिती ही राऊंड वाईज दिलेली आहे. पहिल्या राऊंड मध्ये तुम्ही पाहिलं 3269 लोकांना या ठिकाणी घरी मिळालेली आहेत. आता आपण दुसऱ्या राऊंडचं बघू. आता राऊंड 2 मध्ये यायचंय. राऊंड 2 मध्ये सुद्धा सेम प्रोसेस आहे, काहीही करायची गरज नाही तुम्हाला. फक्त राऊंड 2 मध्ये तुम्हाला जे काही दिलं असेल, इथे बघा फिजिकल हँडिकॅप डिसेबल 11 पैकी 11 विनर आहेत. इथे माथाडी कामगार 4 विनर आहेत. SC प्रवर्ग 26, ST प्रवर्ग 1, नोमॅटिक ट्राईब जे काही आहे ते इथे पहा 10, इथे DT 1, रिलिजियस मायनॉरिटी 2, स्टेट गव्हर्नमेंट 1 आणि जनरल पब्लिक 190 म्हणजे 246 जणांची इथे यादी लावलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता खाली जे काही माहिती आहे तुम्ही पाहू शकता. इथे कसं कळंबोली बस डेपो, तर कळंबोलीचे तुम्ही पाहू शकता SC प्रवर्ग आहे किंवा जनरल कॅटेगरी आहे. इथे सुद्धा सेम तुम्हाला तुमची प्रोसेस फॉलो करायची आहे. फक्त लक्षात घ्या, हे जे 2102 म्हणजे 21व्या मजल्यावर तुम्हाला घर मिळालेलं आहे. इथे 1508 म्हणजे 15व्या मजल्यावर 8 नंबरची रूम तुम्हाला मिळालेली आहे, असा त्याचा अर्थ होतो. मग तुम्ही ते जेवढे काही राऊंड दिलेत मित्रांनो, सगळ्या राऊंडची माहिती प्रॉपरली बघा. त्याच्यामध्ये किती विनर्स आहेत, किती लोक आहेत आणि ज्यांना ज्यांना घरी मिळाली ते सगळ्यांची नावे इथे तुम्ही पाहू शकता. म्हणून ज्या ज्या विजेत्यांना या लॉटरीमध्ये घरे लागलेली आहेत त्या सर्व विजेत्यांचं RK प्रॉपर्टी न्यूज कडून खूप खूप अभिनंदन. आता मित्रांनो यानंतरची प्रोसेस साठी सुद्धा आम्ही लवकरच माहिती घेऊन येणार आहोत. तर एकंदरीत आपल्याला समजलं मित्रांनो की नेमकं याची यादी कशी पाहायची. तुम्हाला तुमचं नाव त्याच्यामध्ये सर्च करा, तुमचं नाव असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी सोडत विजेते ठरलेला आहात. तुमच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. तर महत्वाचा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी हेच आहे की पुढील प्रोसेस काय असणार आहे, पुढे आम्हाला काय करायचंय, पुढे आमची नेमकं आम्हाला पुढे पैसे कसे भरायचे, काय काय चार्जेस लागणार आहेत, याही संदर्भात आपण लवकरच व्हिडिओ बनवून घेऊन येणार आहोत. धन्यवाद.